नमस्कार रसिक हो, नमस्कार नमस्कार. तर रसिक हो, MSJ प्रस्तुत हसत खेळत भाषा परिचय या कार्यक्रमात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं हसत खेळत गैर स्वागत करतो वा. तर आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन. आणि हा दिन आपण आपल्या स्टुडिओमध्ये एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे बुवा. कारण आज आपल्या इथे आलेले आहेत मराठीचे गाडे अभ्यासक श्री माधव आष्टीकर सर. सर तुमचं गैर स्वागत आहे बुवा. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही वेळ माफ करा चूक इथे व्यस्त हा शब्दप्रयोग चुकीचा ठरतो. खरं तर व्यग्र असा शब्द असायला हवा. की तुम्ही तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे किंवा शतशः ऋणी आहे असं म्हणू. अरे बापरे, हे आजच कळलं मला. मग फार उशिरा कळलं तुम्हाला. वयाच्या 40शीत 45शीत किंवा 50शीत आपल्याला आपलीच मराठी भाषा किंवा त्या भाषेतला एखादा शब्द कळणं म्हणजे तुम्हाला फारच उशिरा कळलेला आहे. जाद्या चूक झाली हो. वा. आणि आपल्याच चुकांवरती असं विकट हास्य करून समोरच्याला प्रतिक्रिया देणं म्हणजे निलाजरेपणाचं सामाजिक लक्षण आहे. हेही लक्षात घ्या राजपूत. आता काय बोलू बुवा मग. नाही तुम्ही काही बोलूच नका. खरं तर मीच तुमचे आभार मानतो कारण तुम्ही या कार्यक्रमात मला आमंत्रित केलं. खऱ्या अर्थानं सांगायचं तर मराठी भाषा ही फक्त यादृच्छिक संकेत व्यवस्था नसून ती माणूसपणाची ओळख आहे. खरं सांगायचं तर भावनांचं प्रकटीकरण आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर तुम्ही आपल्या सभोवताली पाहिलं तर आजकालच्या व्यावसायिक मिश्र भाषेच्या अपरिहार्यतेमुळे आपली जी मराठी भाषा आहे, जी अभिजात भाषा आहे, ती लोप पावत चाललेली असताना तुमच्यासारखी काही माणसं म्हणजे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतकी काही माणसं आपली भाषा संवर्धनासाठी किंवा आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी ज्या पद्धतीचं कार्य करत आहेत ते खरं तर अभिमानास्पद, गौरवास्पद, कौतुकास्पद आणि आल्हाददायी आहे असं मला वाटतं. अरे बाप, किती दिवसांनी एवढी शुद्ध भाषा ऐकली मी. म्हणजे सर तुम्हाला सांगतो कान तृप्त झालं, बोलतं भारी वाटलं. राजपूत मी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू का. तुमची आत्ताची प्रतिक्रिया ही उथळ प्रतिक्रिया आहे. आपलीच भाषा प्रमाण भाषा नव्याने ऐकल्यासारखी प्रतिक्रिया देणं खरं तर उथळपणाचंच लक्षण आहे. चला आता आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना, सेलिब्रिटींना म्हणजेच मोना डार्लिंग यांना काय झालं मला प्लीज सांगाल का की मोना डार्लिंग म्हणजे कोण. कारण मी प्रथमच हे नाव ऐकतोय आणि कोण बरं आहेत या विदुषी. नाही विदूषक नाही त्या. नाही ते तुम्ही आहात. विदूषक नाही, विदुषी. त्या म्हणजे रिली स्टार आहेत. हा तर आता आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बा. लाखों दिलों की धडकन, इंस्टाग्राम की आन बान शान मोना डार्लिंग यांचं. सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. हेलो गाइस अँड हेलो बॉय. Oh my god. Hello cutie pie. Hello. This is so cute. Manager. Oh my god. This is so cute. Oh my god. Taku. This is so smooth. Like a buzzer. I totally like it. बजर नाही ते, माझे टकले ते. Oh, so cute. Hey, Taku. What is your name, Taku? तसं आजपर्यंत माझं नाव श्याम राजपूत होतं, पण आजपासून माझे नाव टक्कू. तुम्ही जेव्हा मला टक्कू म्हटलं ना तर माझ्या कोणीतरी मक्कू घेतल्यासारखं वाटलं मला. मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे या मॅडम इकडे या तुम्ही. सॉरी बरं का, ओळख करून देतो. तर या आष्टीकर सर या मोना डार्लिंग जी आहेत. नमस्कार. आणि मोना डार्लिंग जी
हे आष्टीकर सर आहेत. स्टिकर टिंग टिंग ए चला तिकीट बोला पुढे चला पोंग 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 स्टिकर. मॅडम स्टिकर नाही अस्टिकर. कर तर तुम्हाला कळलेले आहेत. स्टी मध्ये मला कळतंय जरा गोंधळ झालाय तुमचा. स्टी म्हणजे प त्याला बाण उलटा क्वेश्चन मार्क आणि परत सरळ असा हे स्टिकर. हा. म्हणजे यांना लोक चिटकवतात. का मॅडम? हे स्टिकर आहेत ना. मॅडम स्टिकर नाही तुम्ही कार्यक्रम सुरू करा. ओके. तर आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठीचा गौरव दिन बुवा. एक प्रकारे मराठी गौरव दिन बुवा. वाव, म्हणजे मराठी आणि गौरवची अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्यासाठी आपण इथे आलो. अरे नाही हो, तो गौरव म्हणजे तो टॅना तो नाही हो. ओके. म्हणजे मराठीच्या गौरव दिन ना. ओके. अरे आता कसं सांगू गड्या तुम्ही थांबा मी सांग. या मॅनेजर या. मॅडम मराठी गौरव दिन म्हणजे मराठी डे. मराठी म्हणजे आज मराठीचा बर्थडे आहे. वा, म्हणजे मराठी आज जन्मली. वा, बोलवा तिला, आपण तिला बर्थडे बम्स देऊ. नाही त्याची आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही बोलत असताना तिला बर्थडे बम्स मिळत आहेत. तिला बोलवून वेगळे देण्याची आवश्यकता. मॅडम मराठी कुठली मुलगी नाहीये. मराठी एक भाषा आहे. मी जे बोलतो आहे ते मराठी आहे. तुम्ही जे बोलता ते मराठी आहे. टेल मी, हा मॅडम मी मराठी बोलते. नाही तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही मराठी बोलताय, पण तुम्हाला अपेक्षित असलेली मराठी ते बघा तिकडे दिसते दूर. त्या तिथे कुठे? ते बघा तिकडे कोपऱ्यात दिसतंय. तिथे केविलवाण्या विमनस्क गतप्राण गलित गात्र निश्चल मूर्छित निश्चित अवस्थेत जी पडलेली आहे, तिकडे दूर कोपऱ्यावर जी आराम करते ती आहे खरी मराठी. सर विशेषण चांगली आहेत पण त्यांना कळणार नाहीये. एक्सक्यूज मी मॅनेजर, मला कळलेलं आहे. टाकू पटकन कार्यक्रम संपवा. पटकन कार्यक्रम संपवा. मला पण मराठीच्या बाजूला जाऊन आराम करायचा आहे. दिस इज म्हणजे ती आराम करू शकते, मी नाही. ती आराम करणार मराठी. हॅशटॅग सोनी लिव्ह विथ चिल. शाणी राजपूत आज कोणाला आणलेला आहे तुम्ही? सेलिब्रेट. या मुलीला मराठी म्हणजे काय हेच माहित नाहीये. राजपूत एक्सक्यूज मी, कुस्तीकर. कुस्तीकर आडनाव आहे का माझं? नाही. आष्टीकर आडनाव आहे की नाही? कुस्तीकर असायला मी आखाड्यात आहे का? नाही हो. मल्ला आहे का मी? मला नाही वाटत. इथे मी कशासाठी आलेलो आहे? आपण कशासाठी जमलेलो आहोत? आज 27 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारीची माहिती सांगण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत की मग नाही? सांगा ना. सांगतो. मुळात 27 फेब्रुवारीला काय असतं? 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारीला 27 फेब्रुवारी असते. मग 27 फेब्रुवारीला काय 28 फेब्रुवारी असते? 27 फेब्रुवारी असते. मॅडम असं बोलतो नॉनसेन्स. कोणाला बोलवलंय तुम्ही? नाही तुमचं बरोबर आहे. 27 फेब्रुवारी असते. सी. पण मॅडम 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. ओ यू मीन बर्थडे? हा बर्थडे असतो. ओके. कुसुमाग्रज हे मराठीतले अग्रगण्य लेखक, कवी, नाटककार, कथाकार. विशाखा, प्रवासी पक्षी, किनारा, अक्षरबाग हे त्यांचे कविता संग्रह आहेत. Oh my God. हा आणि अजरामर नाटक नटसम्राट हे त्यांनी लिहिलेलं आहे. आय नो जे असं घर शोधत असतात, घर द्या लाईक दॅट ना. या आय नो हा मॅडम घरात राहतात बिचारे. नाही हा मॅडम ते नटसम्राट एकदा मी तुम्हाला वाचून या. दाखवतो. हा तर तेवढंच नाही, 1987 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. ज्ञाना हरकत नाही मॅडम, आपल्याला सगळं जमलं पाहिजे असं काही नाही. Okay, fine. हरकत नाही मॅडम. एवढंच म्हणूनच काय होतं, त्यांच्या मराठीतल्या एवढ्या अमूल्य योगदानाचे ऋण म्हणून आपण 27 फेब्रुवारी ही मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. हा बाप रे, श्रीमंत अस्मादिकच कळू शकेल का आपण कोण बरं आहात? मी श्री ओंकार राऊत सर, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. अरे पाया असू पडतो. द्या. नाही सर. महोदय, फार कौतुक वाटलं, पण मला सांगू शकाल का की तुम्हाला विवा शिरवाडकरांबद्दल, साहित्याबद्दल इतकं अगाध ज्ञान कसं काय बरं? नाही सर, मीही मराठी भाषेचा अभ्यासक आहे आपल्यासारखा. अच्छा, तुम्ही सुद्धा अभ्यासक हा. आहात? एखादा प्रबंध वाचलाय? लिहिलाय सर मी. लिहिलाय? म्हणजे
मुळाक्षर, भाषेतील विरामांचे संकेत, व्याकरणाची मूलतत्वे आणि स्वर उत्पत्तीचे वर्तमान यांचे अन्योन्य संबंध आणि परिचलनात्मक विश्लेषण यावर मी प्रबंध लिहिलेला आहे सर. बाप रे महोदय, ज्ञानाचा महामार्ग पादाक्रांत करत असताना या चोरवाटेवर का बरं आला असाल? वेतन असं कितीचं वेतन मिळत असेल तुम्हाला? 11.5 लाख रुपये वार्षिकच ना? आठवड्याला. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, 11.5 लाख रुपये GST TDS कापून. ह्याच्या आईचं. अरे बापरे, सर भाषा सांभाळा हो. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, 11.5 लाख रुपये GST कापून आठवड्याला मिळतात यायचं मला. कुणीतरी खरंच म्हटलेलं आहे, काय सर? मूर्ख भोगती राजवैभवा, पंडित फिरती दारोदारी. प्रज्ञावंतांच्या घरी असा अर्थसंचय होणे शक्यच नाही. हो ना. 11.5 ह्याच्या अरे बापरे, नका करू ना हो. अरे बापरे, 11.5 लाख रुपये आठवड्याला. कुणीतरी खरंच म्हटलेलं आहे, विषमता आणि विसंगतीने भरलेला समाज आहे आपला. काय म्हणजे आपलं दुर्दैव पहा. आज माझ्या घरी मी इतकं भाषेसाठी करतो, संवर्धन करतो, भाषा जतन करण्यासाठी प्रयत्न करतो, झिजतो, राबतो, झटतो, पण दीड दमडीची किंमत नाही हो मला. माझ्याकडे काहीच नाही अर्थसंचय, पण या माणसा ह्याच्या आईला. अरे बापरे, सर सर नका ना. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. हा सर सर शांत 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 सर. हे दुर्दैव आहे आपलं. हा आता काय? हे आहेच आणि हे सुद्धा आपलं दुर्दैव आहे. थँक्यू. नाही मॅडम, काय करू मी यांचं? हं? मी तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा स्वतःला मराठी म्हणवतो तेव्हा मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. हे आपल्याला माहिती आहे का? आता असं नका ना करू तुम्ही. सारखं सारखं तुम्ही चिटिंग करता. आता मराठीला मराठी नाव दिलंय ना तुम्ही मगासपासून, मग आता हे अजिबात बिजिबात कशाला जोडताय? अजिबात नाही ग भवाने, अभिजात, सर, अभिजात. सर, सर. असू द्या, असू द्या, अभिजात. आय नो आपले MAG चे रायटर अभिजात पवार, राईट? गप गप सर सर गप. सर नका ना सर. शांत ना. ताडपत्री अशी खाली टाकी नातीन. मूर्ख आहेस का तू जराशी? शांत व्हा. बावळट. मुळात हास्य जत्राच्या लेखकांना अभिजात या शब्दाच्या जवळपास नेणं हे सुद्धा पाप आहे. काय बोलता? अरे बापरे. त्या मोठे गोस्वामींनी शोधून शोधून भाषा शत्रू आणलेले आहेत. पाणी घेता सर. पाणी प्या. ना. शांत सर. धाडसी वाक्य बोललाय तुम्ही, पिऊन घ्या. थोडं घ्या पाणी पिऊन. रिलॅक्स ना सर. इतकं काय? इथे भाषेची महती मी सांगतोय, हो, हो. अभिजात भाषेबद्दल काहीतरी सांगतोय, ते ऐकायचं सोडून अभिजात पवार म्हणून विनोद केला. तुडवी मूर्ख मुलगी. जा रिलॅक्स रिलॅक्स सर. शांत ना सर. तर अभिजात भाषा म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत होतो. हा. अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषेला 1500 ते 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असतो ती भाषा म्हणजे अभिजात भाषा. असं का? मराठीला तर 2200 ते 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचे पुरावे प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सरकारकडे कधीच सुपूर्त केलेले आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर महाराष्ट्र प्रदेश निर्माण होण्यापूर्वी सुद्धा मराठी प्रचलित होती. हे आपणास ठाऊक आहे का? हो सर. हो, तुला नंतर बघतो मी, थांब. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधी महाराष्ट्र प्रदेश हा महारठ्ठ नावाने ओळखला जायचा. हा. पुढे जाऊन शब्दांचे अपभ्रंश झाले. ब्रश झाले. थोबडावीन. ओके. अपभ्रंश झाले तर महारठ्ठ, महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा म्हणजे महारठ्ठी. असं. पुढे जाऊन अपभ्रंश झाला आणि झाली महरठ्ठी. त्याचा पुढे जाऊन अपभ्रंश झाला आणि झालं मराठी. आणि मग प्रचलित झाली ती मराठी. खरं. क्या बात आहे सर. माय गॉड, हे सेम माझ्यासारखं, सेम पिंच एकदम. म्हणजे तुम्ही लांब राहा. यु नो टकू, माझं आधी नाव आहे ना मैनावती होतं. असं. मला ना खूप ऑड वाटायचं, खूप ओल्ड फॅशन, म्हणून मी माझं नाव मनीषा केलं. मग काय झालं, अर्धी लोक मला मनी म्हणायची आणि अर्धी लोक मला शा असं म्हणायची. त्याच्यामुळे मला ना असं खूप कंटाळा आला. मग लहानपणीच मी माझं नाव बदलून मोना केलं. असं. आणि जेव्हा मोठे झाले तेव्हा मी सगळ्यांची डार्लिंग झाले. सो नाव आय एम मोना डार्लिंग. बूम बूम. क्या बात आहे. राजपूत या. दाद देऊ नका. असंच चालू राहिलं तर कालांतराने ज्या
मान्यताप्राप्त अभिजात भाषा आहेत त्या नामशेष होतील, त्या संपुष्टात येतील आणि येणाऱ्या पिढीला अशी सांकेतिक भाषा वापरावी लागेल. हे लक्षात येतंय का तुमच्या? नो 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 नो, इट इज नॉट लाईक दॅट. इट इज बूम बूम छिक छिक. करा 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 असं करा. सर नका. नो वरीज नो वरीज नो वरीज. कुठे गाढवासमोर गीता वाचताय? आनंदाची बाब ही आहे की गाढवाला तो गाढव आहे हे कळतंय. सर मला कळतंय बरं का, तुम्ही मला गाढव म्हणताय म्हणून. तीच लायकी आहे तुमची. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया बुवा. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मला एक महत्त्वाचा पुरावा किंवा महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला द्यायचंय. ते म्हणजे हेच की मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. हे कधी कळतं? जेव्हा नाणेघाटावरच्या एका शिलालेखात त्याचे पुरावे सापडतात. ओ माय गॉड, ओ माय गॉड. नाणेघाट, मला माहिती आहे नाणेघाट. नाणेघाट. येस येस येस. तिकडे मी ना पावसाळ्यात भिजायला गेलेली. भिजायला. आणि मी तिकडे ना भजी पण खाल्ले. आणि मी तिथे भुट्टा पण चावली. कणीस खाल्लं. आणि तिथे चाय पण पिली. चहा प्यायले. एकही शब्द नीट बोलत नाही ही मुलगी. माफ करा, माफ करा. रिलॅक्स ना. खूप चिडताय आता मस्तीखोर. तुझा बाप मस्तीखोर. वर्गात आलोय तुझ्या मी. ए मस्ती करू. अशी मस्ती करतोय मी. अरे बापरे, चर्चा एकदम अशी तापलेली आहे. चटक्क लागलेली आहे मला चर्चा. माझं आडनाव हे अष्टीकर आहे. कृपया तिला सांगा ते अष्टीकर असंच घ्यावं. तुम्ही चिडू नका. आज कर उद्या कर. तुझा बाप आज कर उद्या कर. जाऊ दे ना सर. नाही, तुझ्या घरची पडलेली काम आहे मी. आज कर उद्या कर वाटेल तेव्हा कर. जाऊ द्या, परवा कर. टेन्शन नका घेऊ ना. काय? राजपूत काय झालं सर? अरे सर असं नका करू ना सर. नाही करायचा मला कार्यक्रम. सर थांबा ना सर. मूर्ख. व्हॉट वेळ- हॅपन मॅनेजर? सर. नाणेघाटावर शिलालेख हो, सर. कोरले. आज बऱ्याच दिवसांनी मला नाही मार पडला. ओके फाईन. पण मॅनेजर आपण ना नाणेघाटावर नक्की जाऊया. हा? अरे